रंग जाने रंगारी, भडवा क्या जाने पिंजारी. शंकर महाराजांच्या रंगात रंगल्याशिवाय महाराजांच्या या शीतवचनाच्या रंगाचं रहस्य तुमच्यासमोर उलगडणार नाही. या वचनाचं रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला शंकर महाराजांच्या रंगात रंगावं लागेल. त्याच्या चैतन्याशी एकरूप व्हावं लागेल. शंखरूपी महासागरात डुंबावं लागेल. महाराजांच्या या सिद्धवचनावर चर्चा करताना मी तुम्हाला निमंत्रण देतो या महासागरात डुंबण्यासाठी, महाराजांच्या रंगात रंगण्यासाठी. त्यामुळे किनाऱ्यावरच थांबून राहू नका. या चर्चेच्या माध्यमातून मी महाराजांचा चैतन्यरूपी महासागर तुमच्या समोर घेऊन आलोय. त्यात डुंबण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इथे आलात, तुमच्या येण्यामध्येच अर्ध काम तर झालंच आहे. आता तुम्ही किती प्रयत्न केलात तरी तुम्ही या रंगापासून वाचू शकणार नाही. महाराजांच्या रंगाचे शिंतोडे तुमच्यावर उडल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला त्यांच्या रंगात रंगूनच जावं लागेल. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. रंग जाने रंगारी, भडवा क्या जाने पिंजारी. कोणत्या रंगाबद्दल महाराज बोलत आहेत? रंग आणि रंगारी शब्द आला की तुम्हाला तुमचा रंगारी आठवेल, जो घरांना भिंतींना रंग देत असतो. आणि झालंच तर फार फार कॅनव्हासवर रंग भरणाऱ्या चित्रकाराची छबी तुमच्या स्मृतिमंजुषेत चमकून जाईल. पण लक्षात ठेवा, महाराज म्हणतात रंग जाणे रंगारी, म्हणजे असा रंगारी जो रंग जाणतो, ज्याला रंगाची जाण आहे. मग भिंतीवर रंग देणाऱ्या रंगाऱ्यापेक्षा चित्रकार थोडा जास्त संवेदनशील, जास्त प्रतिभाशाली आणि जास्त प्रमाणात रंगाच्या वेगवेगळ्या छटांचं सूक्ष्मतम ज्ञान असलेला कलाकार आहे, हे कोणीही स्वीकार करेल. पण महाराज कॅनव्हासवरील रंगाबद्दल बोलत नसून त्याही पेक्षा जास्त गहिरे आणि सौंदर्यपूर्ण अशा जीवनाच्या जिवंत रंगाबद्दल बोलत आहेत. त्यामुळे कागदावर उतरलेले, चित्रकाराने रंगवलेले कितीही महानतम, उच्चतम आणि श्रेष्ठतम चित्र असलं तरी या समस्त अस्तित्वात दूरवर पसरलेली ही प्रकृती, वृक्ष, पशु, प्राणी, नदी, नाले, पर्वत, समुद्र, ही धरती, आकाश, चंद्रतारे, या सर्व गोष्टी जास्त जिवंत आहेत. आणि निश्चितच या सर्वांचा निर्माता, या जिवंत कलाकृतीचा चित्रकार कोणी दुसराच आहे. आणि कोण आहे तो चित्रकार? हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी, ये किसने फूल फूल पे किया श्रृंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. तपस्वियों सी है अटल ये पर्वतों की चोटियां, ये सर्प सी घुमेरदार घेरदार घाटियां, ध्वजा से ये खड़े हुए है वृक्ष देवनार के, गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का
चमत्कार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो। चमका तो आज लालिमा, चमका तो आज लालिमा अपने ललाट की, कण कण से झांकती तुम्हें छवि विराट की। अपनी तो आँख एक है, अपनी तो आँख एक है, उसकी हजार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। हिरवळीने नटलेली ही वसुंधरा आणि तिच्यावर पसरलेलं अनंत निळे आकाश आणि त्याखाली वाहणारा हा वारा, जो ढगांची पालखी उडवत चालला आहे आणि चारी बाजूने पसरलेले रंगबिरंगी छटा ज्या सूर्यकिरणांनी चमकत आहेत, आनंदात मस्तीत लीन आहेत. आणि कोण आहे तो ज्याने प्रत्येक फुलांवर शृंगार केला आहे? कोण या फुलांमध्ये रंगीबेरंगी रंग भरतय, ह्याचं सौंदर्य खुलवतोय, प्रत्येक फुलाला वेगळं सजवतोय, नटवतोय, त्यात गंध भरतोय? हा अदृश्य चित्रकार कोण आहे? आणि एखाद्या तपस्वीसारखे स्थिर शांत ध्यानाला बसलेल्या योग्यासारखे या पर्वतरांगा, नागमोडी, वळणदार घाट, आजूबाजूला पसरलेली हिरवळ, विविध वृक्ष, मध्येच एखादा ध्वजासारखा सरळ उभा राहिलेला देवनारचा वृक्ष, वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाच्या फुलांचे गालिचे, वेगवेगळे अनुभव देणारे वेगवेगळे ऋतू. हा कोण कवी आहे आणि कोणत्या कवीच्या कल्पनेचा हा आविष्कार आहे? आजूबाजूला पसरलेले, अस्तित्वाने निर्माण केलेली ही विविधता, ही जिवंत कलाकृती ज्याच्या हृदयाला स्पर्श करेल, तो प्रकृतीच्या या विविधतेला जेवढं निहाळेल, तेवढं त्याच्यामध्ये अस्तित्वाची रहस्यमयता जाणण्याची अभिप्सा वाढत जाईल. प्रकृतीच्या या रहस्यमय गुणांनी जो आपल्या अंतःकरणात खोलवर सजवून ठेवेल, त्याच्यासाठी या रहस्यमयतेचे एक एक आवरण बाजूला होत जाईल. एक नवी दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होईल आणि पृथ्वीवरील तो खरा भाग्यवान ठरेल. कारण त्याला प्रत्येक कणाकणामध्ये ह्या विराट अस्तित्वाची जाणीव होईल आणि परमात्म्याच्या प्रकृतीच्या विविध रंगाचे मूळ स्नान जे शून्य आहे, त्या शून्याची अनुभूती होईल. आणि तशी अनुभूती झालेली व्यक्तीच महाराजांच्या मताप्रमाणे खरा रंगारी असेल, ज्याने या अस्तित्वाच्या रंगाचे रहस्य जाणले. रंग जाणे रंगारी, असा रंगारीच रंगाचे रहस्य जाणू शकतो. मग हे रंग फक्त लाल, काळे, पिवळे, निळे असे मर्यादित नाहीत. हे जीवनाच्या विविधतेचे जिवंत रहस्यमयी रंग आहेत. ज्याला महाराज रंग हा शब्द वापरतात, तो अस्तित्वाच्या रहस्यमयतेसाठी. तो रंग सर्व रंगाचं उगमस्थान असलेला. त्यात जीवनही आलं, त्यात मृत्यूही आला, त्यात प्रकाशही आहे, अंधकारही आहे, सुखही आहे, दुःखही आहे, पाप पण, पुण्य पण, प्रेम पण, क्रोध पण, दिवसही रात्रही, निर्मिती, विकास, प्रलय,
सर्व गोष्टी त्यात आल्या. आणि जो हे जाणतो तो रंगारी म्हणजे महाराजांच्या अनुसार ज्ञानी, ज्याला खरे वास्तविक ज्ञान झाले तो. त्याला महाराजांनी रंगारी हा शब्द वापरलाय. आणि त्याचबरोबर लगेच महाराज म्हणतात, भडवा क्या जाने पिंजारी. या वचनावरून हे चित्र अजूनच अधिक स्पष्ट होतं. भडवा हा शब्द महाराजांनी थोडस कडवटपणाने वापरलाय. महाराजांनी वापरलेला शब्द, मग तो साधे सुद्धा कसा असेल? महाराजांचा कुठल्याच बाबतीत महाराज कंजूसी करत नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दामध्ये पण त्यांच्यासारखंच वजन आहे. त्यांचे शब्द त्यांच्यासारखेच वजनदार असतात आणि असलेच पाहिजे. आणि हे काही रागाने बोललेले शब्द नाहीत. पहिल्यांदा पिंजारी हा शब्द महाराजांनी कुठल्या अर्थाने वापरला तो आधी समजून घेऊया, म्हणजे तुमचा संभ्रम दूर होईल. पिंजारी म्हणजे कापूस पिंजणारा. पण कुठला कुठला कापूस पिंजणारा पिंजारी? हा विचारांचा कापूस पिंजणारा पिंजारी आहे, जो प्रत्येक विचारांबरोबर काथ्याकूट करत बसतो आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. एक खूप मोठ्या धनपतीने एक उमदा आणि तगडा रुबाबदार घोडा भरपूर पैसे देऊन खरेदी केला. घोड्यासाठी त्याने एक स्वतंत्र तबेलाही बांधला. पण त्याला एक काळजी होती, ती म्हणजे एवढी किंमत देऊन एवढा किमती आणि श्रेष्ठतम घोडा जो त्याने विकत घेतलाय तो कोणी चोरून नेला तर? त्यांनी ठरवलं की एक चांगला पहारेकरी आपल्याला ठेवायला पाहिजे. पण त्याला एक शंका होती, समजा पहारेकरी ठेवला आणि रात्री त्या पहारेकऱ्याला झोप लागली आणि तेवढ्या वेळात एखादा चोर येऊन चोरी करून गेला तर? बराच शोध घेतल्यावर त्याला एक विचार सापडला, ज्याला अनिद्रेचा रोग होता. त्याला रात्री झोपच येत नव्हती. तो काही ना काही विचार सतत करत असायचा आणि त्याच्या विचारांची शृंखला रात्रभर चालू असायची. त्या धनपतीने त्याला आपला पहारेकर म्हणून त्या घोड्याची रात्रभर रखवाली करण्यासाठी नेमला. विचारक हे म्हणाला, साहेब तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, निश्चिंत झोपा, मी जागा आहे. आणि तशीही मला झोप येतच नाही. धनपती झोपण्यास निघून गेला. तासभर झाला. धनपतीला वाटलं एकदा बघून यावं, हा माणूस नेमकं काय करतोय, नीट पहारा देतोय, जागाय का झोपलाय. धनपती तबेलाजवळ आला. विचारक घोड्याकडे बघत काहीतरी विचार करत होता. धनपतीने त्याला विचारलं, काय विचार करतोयस? विचारक म्हणाला, विचार करतोय, घोडा सतत उभा असतो, बसत नाही. झोपला तर तो कसा झोपत असेल आणि सतत उभे राहून त्याचे पाय दुखत नसणार. धनपती म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, कर विचार कर, पण जागा राहा, झोपू नकोस. विचारक म्हणाला, तुम्ही निश्चिंत राहा, अजिबात काळजी करू नका. पुन्हा तो धनपती झोपायला गेला. पण त्याला काही चैन पडत नव्हती. आणखी एक अर्धा तास
तो धीर धरू शकला. पुन्हा अर्ध्या तासाने तो बघायला आला. तो तसाच विचारात गडलेला होता. त्या गणपतीने पुन्हा त्याला विचारलं, "आत्ता काय विचार करतोयस?" विचारक म्हणाला, "विचार करतोय एवढा मोठा खांब आणि त्या खांबाला बांधलेली ही मोठी साखळदंड आणि त्यात रस्सीने बांधलेला हा घोडा. मग या रस्सीमध्ये किती ताकद, किती शक्ती, किती ऊर्जा खर्च करावी लागली असेल. कारण घोडा कितीही हलला तरी रस्सीची गाठ मजबूत आहे तशीच आहे." गणपतीला थोडं बरं वाटलंय. काय का असेना जागा आहे, विचार करतोय. कसले का विचार करेना. आता काळजी नाही. तो म्हणाला, "मी जातो, पण असाच विचार करत राहा. पण जागाही राहा." असं सांगून तो परत झोपायला गेला. तरी सुद्धा त्याला नीट झोप येईना. कसाबसा अर्धा तास धीर धरून तो परत आला. कारण त्याला परत त्या घोड्याची काळजी स्वतःवर होती. परत आला. पुन्हा त्या विचाराकडे गेला. बघितलं तो जागा होता. विचार करत होता. गणपतीने विचारलं, "यावेळेस काय विचार करतोय?" विचारक म्हणाला, "मी विचार करतोय की खांब जमिनीत रोवलेला जास्त मजबूत आहे, की हे साखळदंड त्या खांबाला जखडलेली ती जास्त मजबूत आहे, की ही रस्सी जी त्या साखळदंडाला बांधलेली ती जास्त मजबूत आहे?" गणपती म्हणाला, "ठीक आहे, तुझं विचारचक्र असंच चालू दे. पण मेहरबानी करून जागा राहा. घोड्याकडे नीट लक्ष ठेव." यावेळेस तो गणपती निश्चिंत झाला. निश्चिंतपणे जाऊन झोपला. पहाटे त्याला जाग आली. सर्वात आधी तो तबेल्यात आला. त्याने पाहिलं विचारक बसून अजूनही काहीतरी विचार करत बसलेला. त्याला बरं वाटलं. विचारक जागा आहे. तो त्याच्या जवळ गेला. त्याने विचारकाला विचारलं, की "आता काय विचार करतोयस?" विचारक म्हणाला, की "मी विचार करतोय, हा खांब जमिनीत रोवलेला आहे तसाच आहे. त्या खांबाला बांधलेली साखळदंड ती सुद्धा आहे तशीच आहे. आणि त्या साखळदंडाला बांधलेली ही रस्सी ती सुद्धा आहे तशीच आहे. पण हा घोडा कुठे गेलाय?" गणपतीने तबेल्यात आत पाहिलं तर घोडा नव्हता. घोडा चोरीला गेला होता. त्याने कपाळावर हात मारून घेतला. शंकर महाराज ज्याला पिंजारा म्हणतात, ते अशा विचारकांना, जे विचारांच्या गर्तेत जगणार, ते पंडित, जे शास्त्रांचं अध्ययन करतात, शब्द आणि माहितीचा साठा गोळा करतात, वाढवतात, जमवतात आणि स्वतःला ज्ञानी समजतात. विचारांच्याच माध्यमातून सत्याला जाणू इच्छितात. त्या गणपतीचा तर फक्त घोडाच चोरीला गेला. अशा लोकांचं तर सर्वस्वच चोरीला जातं. त्यांचं जीवन, त्यांचं चैतन्यच ते हरवून बसतात. अशा लोकांना कसं या अस्तित्वाच्या रहस्यमयता त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल? अशा लोकांनी जर गुलाबाचं फूल पाहिलं, तर त्यांना त्यात काहीच रहस्यमयता दिसत नाही.
न त्यांना त्यांच्या त्या गुलाबाचं सौंदर्य दिसतं, न त्याच्या गंधाचा ते आस्वाद घेतात, न त्यातून अस्तित्वाच्या अदृश्य हात त्यांना जाणवतात. ते भौतिकशास्त्राच्या नियमाने त्या फुलाचं वजन मोजतील, त्याच्या पाकळ्याचं आकारमानाचं मोजमाप करतील, त्या फुलाच्या रंगाचं रसायनशास्त्र माहिती करून घेतील. त्यात कुठले रसायन आहेत, कुठले तत्व आहेत. जीवशास्त्रीय भाषेमध्ये त्याची जात ठरवतील. गुलाबाची कुठली जात आहे, कुठल्या भूमीत ते फुलेल, कुठल्या भूमीत ते फुलू शकणार नाही, कुठले खत, कुठले रसायन वापरलं तर ते जास्त लवकर उमलेल, टिकेल. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांच्याजवळ असेल, पण त्या फुलातील चैतन्य, त्याची जिवंतता, त्याचं सौंदर्य आणि या मातीच्या वेगळ्या रंगातून त्यांनी प्राप्त केलेला वेगळा अद्भुत नवा रंग, त्याचं रहस्य त्यांना अजिबात जाणवणार नाही. त्यालाच महाराज म्हणतात भडवा क्या जाने पिंजारे. त्याला काय कळणार जो पांडित्यामध्ये उधारच्या ज्ञानावर स्वतःला ज्ञानी समजून घेतो, स्वतःला ज्ञानी समजतो. मी ऐकलंय महाराज सोलापुरात असताना जक्कलमळ्यामध्ये एक असाच माणूस त्यांच्याजवळ आला होता. महाराजांच्या बाबतीत त्यांच्या कौतुकांचं, त्यांच्या अनेक किस्स्यांचं वर्णन असलेलं लेख तो गेले कित्येक दिवसापासून लिहित होता. बऱ्याच दिवसापासून मेहनत करून तो कागदावर महाराजांच्या बाबतीत काही ना काही लिहित होता. त्यासाठी त्याने भरपूर श्रम घेतले आणि ज्यावेळेस त्याने ते पूर्ण केलं, त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं आता हे मी महाराजांना दाखवलं तर महाराज खुश होतील आणि त्याचं पुस्तक काढण्यासाठी त्यांच्याकडनं आज्ञा पण मिळवता येईल. या गोष्टींनी त्याचा अहंकार फुलला होता. ज्या दिवशी तो त्यांना भेटायला गेला, त्याला मळ्यात पूजेचा काहीतरी कार्यक्रम होता. महाराजांना भेटून त्याने आपला कागदाचा तो गठ्ठा महाराजांजवळ दिला आणि किती श्रम घेऊन, मेहनत घेऊन आपण हे तयार केलंय ते महाराजांना तो सांगू लागला. त्याला असं वाटलं की महाराज त्याचं कौतुक करतील, कारण असंख्य पाने भरून जे लेखन तो महाराजांना दाखवायला गेला होता ते पाहतील, वाचतील, त्याला शाबासकी देतील, त्याला आशीर्वाद देतील, असं काहीसं त्याला वाटलं होतं. तो म्हणाला, महाराज आपण हे पाहावं आणि हे ते पुस्तक रूपात प्रसिद्ध करण्यासाठी आपण अनुमती द्यावी, अशी विनंती त्याने महाराजांजवळ केली. त्यांनी लिहून दिलेला तो कागदांचा गठ्ठा महाराजांनी आपल्या हातात घेतला आणि बाजूला ठेवून दिला. त्याची इच्छा होती महाराजांनी ते पाहावं, त्याचं कौतुक करावं, त्याला आशीर्वाद द्यावा.
त्याला शुभेच्छा द्याव्यात. पण महाराजांनी त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही. महाराजांनी त्याला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याची बेचैनी घालमेल सुरू झाली. तो सारखा त्या कागदाच्या गठ्ठ्याकडे बघत होता. त्याला भीती होती की त्यातील पाने उडून तर नाही जातील. उडून गेली तर महाराजांच्या आजूबाजूला एवढी गर्दी होती. एखादं पण नाहीसं झालं तर आणि त्याचं पूर्ण लक्ष ते महाराजांनी बाजूला ठेवलेल्या त्या कागदाच्या गठ्ठ्याकडे होतं. ही किती मजेशीर गोष्ट आहे. त्याचं लक्ष महाराजांकडे नाही, महाराजांवर त्याचं लक्ष नव्हतं. त्याने लिहून दिलेला तो कागदाचा जो गठ्ठा होता त्याच्यावर त्याचं लक्ष होतं. त्याला महाराज दिसतच नव्हते. ते तिथे असून पण नसल्यासाठी होते त्याच्यासाठी. ते असून पण त्याच्यासाठी नसल्यासारखे झाले होते. त्याचं संपूर्ण लक्ष त्या पानांकडे, त्या कागदांकडे होतं, जे महाराजांनी बाजूला ठेवून दिलं होतं. अखेर प्रसादाच्या वेळी, पूजा संपल्यावर प्रसादाच्या वेळी महाराजांनी सर्वांना प्रसाद द्यायला सुरुवात केली. आणि प्रसाद ठेवायला त्यांनी त्याच गठ्ठ्यातील कागद महाराजांनी वापरला. हे तो बघत होता, पाहत होता, त्याला काहीच बोलता येईना. महाराज त्यांनी लिहून आणलेल्या त्या कागदाच्या गठ्ठ्यातले एक पानं घेत होते आणि त्याच्यावरच प्रसाद ठेवून लोकांना वाटत होते. खरं तर महाराजांनी आपल्या कृतीतून त्याला काय संदेश द्यायचा आहे तो देऊन टाकला. पण त्या व्यक्तीला तो कितपत कळाला ते महत्वाचं आहे. महाराजांनी प्रसाद त्या कागदावर ठेवून लोकांना वाटला. लोकांनी प्रसाद ग्रहण केला. नंतर तो कागद फेकून दिला. म्हणजेच तुमचं ज्ञान हे प्रसादासारखं असावं, जे ग्रहण केल्यास ते तुमच्या शरीर, मांस, मज्जा यात मिसळून जावं, त्याचं एक अंग बनावं. आणि खरा प्रसाद तर तो आहे जो तुमच्या आत्म्याचाच भाग बनतो. महाराज काय सुचवत आहेत? लक्षात घ्या, जे ज्ञान तुम्ही बाहेरून गोळा करता, मिळवता, जे बाहेरून एकत्रित करून तुमच्यात भरलेलं असतं, ते ज्ञान वास्तविक ज्ञान नाही. ते तुमचं नाही, ते उधारीचं आहे, ते बाहेरचंच आहे. एखाद्या भाड्याच्या घरात राहून ते घर आपल्या मालकीचं आहे असं मिरवण्याचा हा प्रकार झाला. जे बाहेरून आलेलं आहे त्याचा संग्रह करून तुम्ही स्वतःला ज्ञानी म्हणून मिरवत असाल तर महाराजांना ते नको आहे. खरं ज्ञान कुठलं? जे तुमच्या अंतःकरणातून जन्माला येतं, तुमच्या अंतःप्रेरणेतून जन्मलेलं जे सप्तसुमन आहेत ते मूल्यवान आहेत. आणि ज्यावेळी ते बाहेर पडू लागतात त्यावेळी त्यात जिवंतता असते, सौंदर्य असतं.